हैरान करने वाली घटना। सिविल हॉस्पिटल के इलाज पर मृत महिला के बेटे ने लगाया आरोप, बंद था वेंटिलेटर और मॉनिटर। दरअसल सोलापुर जिले के इंगड़गी गांव के रहने वाले मनोज सरडे नामी व्यक्ति ने अपनी 75 साल मां कमला जी को 6 मई को हार्ट और ब्रेन हेमरेज के चलते शहर के अश्वनी हॉस्पिटल में भर्ती करवाया था, जहां से 10 मई 2025 की रात सिविल हॉस्पिटल में उन्हें शिफ्ट करवाया गया। लेकिन आज 16 मई 2025 को डॉक्टर ने उन्हें मृत घोषित कर दिया, जबकि मृत महिला के बेटे का कहना है कि सुबह मॉनिटर और वेंटिलेटर बंद हो चुका था और उन्हें ब्लड टेस्टिंग के लिए पैसे मांगे गए थे। नमस्कार, माझं नाव मनोज तानाजी सरडे। मी मिलिटरी मॅनचा मुलगा. काय कारणामुळं 6 तारखेला सकाळी 5:10 माझ्या आईला, जे ज्येष्ठ नागरिक आहे, वय आहे 75, त्यांचं हार्टला आणि ब्रेन हॅमरेज झाल्यामुळं मी त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तिथं ऑपरेशन झाल्यानंतर माझी अवस्था अशी आहे की माझ्याकडे पैसा नसल्यामुळं मी तिथं 5 दिवस ठेवलं. खूप तिथं बिल व्हायला लागलं, म्हणून तिथून डिस्चार्ज घेऊन सिव्हिल हॉस्पिटल आपले सोलापूरचं तिथं ॲडमिट केलं. किती तारखेला ॲडमिट केलं? आम्ही 10 तारखेला ॲडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलला. 10 तारखेला मी अश्विनी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेतलं आणि 10 तारखेला रात्री 11:30 वाजता अश्विनी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला मी ॲडमिट केलं. मग तिथं त्यांच्यावर उपचार होत होते, पण काय कारणामुळं त्यांच्याकडे औषध गोळ्या नसल्यामुळं, त्यांच्याकडे मेडिकलचं जरा प्रॉब्लेम असले आणि जे रक्त लॅब टेक्निशियन नसल्यामुळं माझ्याकडून काय थोडे पैसे त्यांनी घेतले. नियर अबाउट 400 रुपये त्यांनी घेतलेले आहेत. ती बी सिस्टर होती, रात्री सिस्टरनी घेतलेली आहे. आणि नंतर ब्लड रिपोर्ट आणायसाठी बाहेरनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून मला पैसे द्यावे लागले. या कारणामुळे इथं त्यांच्याकडं रात्री आज सकाळी 5 वाजता माझ्या आईला व्हेंटिलेटर आणि काय ते लॅबसेट आणि मॉनिटर सगळं 5 वाजता जाऊन बघितलं तर बंद आहे. मग मी तिथं नर्स आणि सिस्टर डॉक्टर सगळ्यांना सांगोस तर कुणी तिथं त्या टायमाला नव्हतं. नाईट शिफ्टमध्ये सगळेजण कुठं गेले होते माहीत नाही. एक सिस्टर होती, ती पळत आली. तिला सांगितल्यावर बघितलं तर सगळं मॉनिटर बंद असल्यामुळं, व्हेंटिलेटर बंद असल्यामुळं माझी अवस्था अशी झाली की अनकॉन्शियस मी होत होतो. त्यामुळं आईला बघितलं तर आईची मृत्यू झाली होती. मग त्या कारणामुळं मी ह्या सगळ्यांना मी आता पोलीस केस करणार आणि FIR त्याच्यावर दाखल करणार. आता इथं DN वगैरे जे कोण मोठे मोठे अधिकारी आहेत, मला न्याय मिळवून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि ह्याच्यामध्ये इथं स्वच्छता तर बिलकुल नाही आहे या हॉस्पिटलमध्ये. राहायला तिथं बसलं तर तिथं पंखे नाही आहेत. कॉरिडॉरमध्ये इतका घाण आहे. तर तुम्ही डीन साहेबांकडे तक्रार वगैरे केली का? नाही, अजून तर नाही. आता मी इथून चालू करणार आहे सगळे. आता बॉडी मी PM ला पाठवणार आहे. त्याच्यानंतरच मी सगळं पूर्ण तक्रार करून सगळं ओके झाल्यानंतरच त्याच्या पुढचं पाऊल मी उचलणार आहे. म्हणजे मृत्यू नेमकं कशासाठी झाला तुम्हाला असं वाटतंय? यांच्या लापरवाहीमुळे झालेलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे जेवढे बी डॉक्टर, सिनियर नर्स डॉक्टर्स आहेत, त्यांच्या लापरवाहीमुळे झालेलं आहे. काय तुमचं आईचं पूर्ण नाव? कमल तानाजी सरडे माझ्या पूर्ण आईचं नाव. ते मिलिटरी मॅन होती, रिटायर्ड, आणि विडो होती, विधवा होती. राहायला कुठं? राहायला आम्ही साऊथ सोलापूर, दक्षिण सोलापूर, इंगळगीचे रहिवासी. आमचं शेत घर सगळं तिथं आहे. आता काय तुमची मागणी काय नेमकी? मागणी हेच आहे की जी माझ्यासोबत झाले ती दुसऱ्यांसोबत होऊ नये. या लोकांवर कठोरची कठोर कारवाई व्हावं. म्हणजे ते 400 रुपये त्यांनी घेतले, त्यांना घेण्याचा अधिकार वगैरे आहेत का? तुम्ही नाही, त्यांना तर कुणालाही कुठले अधिकार नाही आहेत असं पैसे लोकांकडून, जनताकडून, आम जनताकडून घ्यायचे. ठीक आहे, पण त्यांनी घेतलं ती त्यांची चुकी झालेली आहे. ती त्यांनी मान्य केलेले आहेत. आता तुमचं पुढचं नियोजन काय नियोजन जर मला जर माझं इथं म्हणजे काय बोलतो जो है इंसाफ होना हमारे. हा, मला त्याच्यामध्ये न्याय पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. न्याय म्हणजे नेमकं काय पाहिजे? म्हणजे माझी भरपाई जी झालेली आहे तेवढी भरपाई द्यावं मला. भरपाई दिली तर ठीक, नाही दिली तर मी इथं बसून आंदोलन करणार. तुमचं नाव? माझं नाव मनोज तानाजी सरडे.